एखादा राजा जेव्हा फक्त तलवारीच्या जोरावर नव्हे तर सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांच्या साथीने, अचूक माहितीच्या आधारावर आणि सर्वसामान्यांच्या अढळ विश्वासावर एक अफाट साम्राज्य उभं करतो ना, तेव्हा तो केवळ इतिहास उरत नाही, ती एक व्यवस्थापनाची आणि दूरदृष्टीची वैश्विक कथा बनते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या वैचारिक आणि सखोल प्रवासात आपण अशा एका महानायकाच्या युद्धनीतीचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास करणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज. हो, आणि आजची आपली ही चर्चा म्हणजे केवळ तारखा किंवा लढायांचे तपशील एवढ्यापुरती मर्यादित राहणार नाहीये. आपण त्या ऐतिहासिक घटनांच्या मुळाशी जाऊन त्यामागचे जे का आणि कसे आहेत ते उलगडणार आहोत. नक्कीच. आणि या विश्लेषणासाठी आपण काही अत्यंत भक्कम आणि अधिकृत संदर्भ साहित्यांचा आधार घेत आहोत. खरं तर डॉक्टर रा कुलकर्णी यांचं जेधे शकावली आणि करीना हे पुस्तक, तसंच शिवरायांच्या कृषी धोरणावरील डॉक्टर बी बाबरे यांचा सखोल संशोधन आपल्याकडे आहे. हो, आणि धनेश्वर घोष यांचा गनिमी कावा या युद्धनीतीवरील अभ्यास सुद्धा. या सर्व माहितीच्या आधारे आपण इतिहासाच्या पानांमधून त्यांच्या नेतृत्वाचे जे दूरगामी परिणाम आहेत ते समजावून घेणार आहोत. कारण या सर्व संदर्भांमधून एक अतिशय स्पष्ट चित्र समोर येतं. एक राजा म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे केवळ तत्कालीन संकटांना दिलेलं तात्पुरतं उत्तर नव्हतं, ती भविष्यात शेकडो वर्षे टिकून राहणाऱ्या एका शाश्वत व्यवस्थेची आणि एका स्वाभिमानी समाजाची पायाभरणी होती. अगदी बरोबर. महाराजांचं सामर्थ्य केवळ त्यांच्या सैन्याच्या संख्येत किंवा शस्त्रास्त्रांमध्ये नव्हतं, तर त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेत आणि असामान्य नियोजनात होतं. आणि परिस्थितीचं अचूक आकलन करण्याच्या क्षमतेत सुद्धा. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. धनेश्वर घोष यांचा अभ्यासाचा संदर्भ घेतला तर गनिमी कावा या शब्दाचा खरा अर्थ समजायला खूप मदत होते. हो, कारण बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की गनिमी कावा म्हणजे केवळ लपून छपून केलेला हल्ला किंवा पाठीमागून केलेला वार. पण प्रत्यक्षात हा भूगोल आणि निसर्गाचा हत्यारासारखा केलेला अतिशय हुशार वापर होता, नाही का? नक्कीच. गनिमी कावा म्हणजे केवळ शत्रूला चकवणं नव्हे, तर निसर्गाला, तिथल्या मातीला आपला सर्वात मोठा मित्र आणि शत्रूचा सर्वात मोठा कर्दनकाळ बनवणं. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की महाराजांनी सह्याद्रीच्या कठीण आणि दुर्गम भूगोलाला आपली ढाल आणि तलवार दोन्ही बनवलं. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे 1659ची प्रतापगडाची लढाई. आपण याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. हो ना. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूकडे अवाढव्य सैन्य होतं, प्रचंड तोफखाना होता आणि युद्धात सरावलेले हजारो घोडेस्वार होते. आणि जर हे युद्ध एखाद्या खुल्या मैदानात, समजा वाई किंवा पुण्याच्या सपाट प्रदेशात झालं असतं तर मुघल आणि आदिलशाही सैन्याच्या पारंपरिक युद्धपद्धतीसमोर मराठा सैन्याला प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली असती. खानाचं ते अवाढव्य सैन्य आणि भारी तोफखाने खुल्या मैदानात अजिंक्य ठरले असते. पण तिथेच तर महाराजांची रणनीती कामी आली. त्यांनी खानाला थेट न भिडता त्याला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि जावळीच्या खोऱ्यात बोलावून घेतलं. आणि जावळीचं जंगल इतकं घनदाट होतं की तिथे दिवसाढवळाही सूर्याचा प्रकाश जमिनीवर पोचत नसे. अशा वाटेवर खानाचा तोफखाना आणि घोडदळ पूर्णपणे निरुपयोगी ठरलं. खानाच्या सैन्याला अक्षरशः एका रांगेत चालावं लागलं. हो, ज्यामुळे त्यांची संख्याबळाची ताकद शून्यावर आली. हा केवळ एक लष्करी विजय नव्हता, तर तो भूगोलाचा अत्यंत अचूक वापर करून मिळवलेला धोरणात्मक विजय होता. आणि या भूगोलाच्या वापरामध्ये किल्ल्यांचं महत्त्व आपण विसरून चालणार नाही. आज्ञापत्रातील एका संदर्भाचा उल्लेख इथे करणं अनिवार्य ठरतो. त्यात अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटलंय, दुर्ग हे राज्याचे सार. बरोबर. महाराजांनी 300हून अधिक किल्ले उभे केले, डागडुजी केली किंवा जिंकले. हे किल्ले म्हणजे केवळ दगडांनी बांधलेल्या भिंती किंवा लपून बसण्याची ठिकाणं नव्हती. ती संपत्ती, शस्त्रे आणि रयतेच्या रक्षणाची अभेद्य कवच होती. हो. शत्रूचं सैन्य जेव्हा या किल्ल्यांना वेढा घालायचा तेव्हा त्यांना महिनोन्महिने तिष्ठत राहावं लागायचं. त्यांची रसद संपायची, पण किल्ला अभेद्य राहायचा. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे किल्ले एका विशाल आणि गुंतागुंतीच्या नेटवर्क सारखे काम करत होते. म्हणजे प्रत्येक किल्ला हा आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणारा एक कमांड सेंटरच होता म्हणायचा. हो, एक प्रकारचं मुख्य नियंत्रण केंद्र. अर्थव्यवस्थेचं रक्षण करणारा आणि शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणारा. त्यामुळे गनिमी कावा यशस्वी होण्यासाठी या किल्ल्यांचं भौगोलिक स्थान अत्यंत मोक्याचं होतं. आणि या भूगोलासोबतच आणखी एका घटकाचा महाराजांनी अत्यंत प्रभावीपणे वापर केला, तो म्हणजे वेळ आणि मानवी मानसशास्त्र. सायकोलॉजिकल वॉरफेअर. शत्रूच्या मानसिकतेवर प्रहार करणं,
हे त्यांच्या रणनीतीचं एक महत्त्वाचं सूत्र होतं. या मानसिक युद्धाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानावर झालेला अचानक हल्ला. 1663 सालची ती घटना आजही थक्क करणारी आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाखो सैनिकांचा खडा पहारा पुण्यात आहे. चहूबाजूनी शत्रूच्या छावण्या आहेत. आणि अशा वेळी रात्रीच्या अंधारात मोजक्याच मावळ्यांसोबत लाल महालात घुसून खानावर थेट हल्ला करणं हे केवळ धाडस नव्हतं. हा शत्रूविरुद्ध खेळलेला एक प्रचंड मोठं मानसिक खेळ होता. लाल महाल हे महाराजांचं बालपणाचं घर होतं. तिथला कानाकोपरा त्यांना माहीत होता. आपल्याच घरात बसलेल्या शत्रूला त्यांनी असा धडा शिकवला की मुघल सैन्यात एक प्रचंड दहशत निर्माण झाली. आणि या हल्ल्याचे परिणाम केवळ खानाचे बोटं तुटण्यापुरते मर्यादित नव्हते. मुळीच नाही. या एका रात्रीत मुघल साम्राज्याच्या आत्मविश्वासाला तडा गेला. लाखो सैनिकांच्या गराड्यात स्वतःच्या शयनकक्षात जर आपला सर्वोच्च सेनापती सुरक्षित नाही तर आपण सामान्य सैनिक कसे सुरक्षित राहणार? हा विचारच शत्रूच्या सैन्याला मानसिकदृष्ट्या खच्ची करणारा होता. आणि त्यानंतर 1666 मध्ये आग्र्याहून झालेली सुटका ही घटनाही यास मानसशास्त्रीय युद्धाचा एक सर्वोच्च बिंदू मानली जाते. औरंगजेबाच्या कडेकोट बंदोबस्तातून हजारो मैल दूर शत्रूच्या राजधानीतून निसटून जाणं याने शत्रूच्या मनात कायमस्वरूपी एक संभ्रम निर्माण केला. महाराजांच्या अस्तित्वाचीच एक दहशत औरंगजेबाच्या मनात शेवटपर्यंत राहिली. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. लाल महालातील हल्ला असो किंवा आग्र्याहून सुटका, या गोष्टी केवळ शारीरिक बळावर किंवा अंधारात घेतलेल्या उडीवर शक्य नव्हत्या. त्यामागे होती ती अत्यंत अचूक आणि योग्य वेळेवर मिळणारी माहिती. अगदी बरोबर. इथे बरकंदाज या त्यांच्या अत्यंत प्रगत अशा गुप्तहेर यंत्रणेचा उल्लेख करायलाच हवा. बरकंदाज म्हणजे केवळ पहारेकरी किंवा सैनिक नव्हेत. हे शत्रूच्या गोटातून, त्यांच्या छावणीतून अत्यंत बारीक आणि खात्रीशीर माहिती काढून आणणारे तरबेज गुप्तहेर होते. माहिती हेच सर्वात मोठं हत्यार होतं. आणि गुप्तहेर यंत्रणेचं आणि अचूक माहितीचं महत्त्व समजावून सांगताना सुरतेच्या मोहिमेचं उदाहरण अतिशय चपखल बसतं. 1664 मध्ये जेव्हा सुरतेवर मोहीम आखली गेली तेव्हा ती केवळ एक शहर लुटण्यासाठी किंवा संपत्ती गोळा करण्यासाठी केलेली मोहीम नव्हती. सुरत हे तेव्हा मुघल साम्राज्याचं सर्वात मोठं आणि श्रीमंत व्यापारी केंद्र होतं. तिथून मिळणारा अफाट महसूल हा मुघल सैन्याला रसद पुरवण्यासाठी आणि दख्खनमधील युद्धांसाठी वापरला जात असे. त्यामुळे सुरतेवर हल्ला करणं हा मुघल साम्राज्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा एक अत्यंत जाणीवपूर्वक आणि रणनीतिक निर्णय होता. पण सुरतेच्या या मोहिमेचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने नोंद घेण्यासारखी आहे. या मोहिमेत प्रचंड संपत्ती हस्तगत करण्यात आली, पण सर्वसामान्यांना, युरोपियन व्यापाऱ्यांना किंवा निष्पाप लोकांना कोणताही अनावश्यक त्रास दिला गेला नाही. ख्रिश्चन मिशनरी किंवा जे लोक राजकारणात आणि युद्धात थेट सहभागी नव्हते त्यांच्या मालमत्तेला किंवा जीवाला कोणताही धोका पोहोचवला गेला नाही. हे संयमाचे एक उत्तम उदाहरण आहे. पण हल्ला करायचा नाही, स्त्रियांचा आदर राखायचा आणि निष्पाप लोकांची हत्या करायची नाही, या संयमावर आणि नैतिकतेवर त्यांनी मोहिमेच्या रणधुमाळीतही कधीही तडजोड केली नाही. आर्थिक नुकसान फक्त शत्रूच्या खजिन्याचं आणि मुघल सत्तेचं करायचं, सर्वसामान्यांचं नाही, हे धोरण अतिशय स्पष्ट होतं. यातूनच त्यांच्या लष्करी शिस्तीची पातळी समजून येते. पण सुरतेसारख्या मोहिमा किंवा लाल महालासारखे हल्ले यशस्वी होण्यामागे केवळ अचूक माहिती आणि धाडस नव्हतं, तर ती माहिती जीव धोक्यात घालून आणणाऱ्या माणसांची निष्ठा होती. माणसं जोडण्याची आणि त्यांच्या मनात अढळ विश्वास निर्माण करण्याची महाराजांची कला हे त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं. नक्कीच. डॉक्टर रा कुलकर्णी यांच्या जेधे शकावली आणि करीना या पुस्तकातून या निष्ठेचा एक असा प्रसंग समोर येतो जो खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. इस्तर वृत्तांत. यात अफजल खानाच्या आक्रमणावेळचा एक प्रसंग अतिशय बारकाईनं नोंदवला आहे. जेव्हा अफजल खानाने स्वराज्यावर चाल केली तेव्हा त्याने केवळ लष्करी ताकद वापरली नाही तर मावळ खोऱ्यातील सर्व देशमुखांना धमकावून जहागिरीच्या आमिषाने आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्यावर ते एक अत्यंत भीषण संकट होतं. अनेक देशमुख भीतीने किंवा स्वार्थाने खानाला जाऊन मिळत होते. वतनदारीच्या त्या काळात स्वतःचं वतन टिकवणं हेच प्रत्येकाचं अंतिम ध्येय असायचं. पण त्या अत्यंत कठीण आणि कसोटीच्या प्रसंगी कान्होजी जेधे यांनी जे केलं ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखं आहे. त्यांनी आपल्या परंपरेने चालत आलेल्या, पिढ्यानपिढ्या भोगलेल्या वतनावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवलं. त्यांनी हातावर पाणी सोडून महाराजांना निष्ठेची शपथ दिली.
आणि सर्व मावळ देशमुखांना एकत्र करून सांगितलं की ही स्वराज्य आपलं आहे, आपली वतनं गेली तरी चालतील, पण आपण महाराजांच्या पाठीशी उभं राहिलो पाहिजे. वतनदारीच्या त्या अत्यंत स्वार्थी काळात स्वतःच्या जहागिरीपेक्षा एका मोठ्या ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करण्याची ही भावना कशी निर्माण झाली असेल? यामागे महाराजांचं तळागाळातील लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आणि त्यांच्या धोरणांमधील पारदर्शकता होती. त्यांनी लोकांना केवळ युद्धातील प्यादे म्हणून वापरलं नाही, तर त्यांना या राज्याचे खऱ्या अर्थाने वाटेकरी बनवलं. जो माणूस आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी लढतोय त्याच्यासाठी प्राण देण्याची या लोकांची तयारी होती. आणि लोकांचा हाच विश्वास आपल्याला त्यांच्या कृषी धोरणातही पाहायला मिळतो. युद्धाच्या पलीकडे जाऊन त्यांनी ह्या राज्याला खऱ्या अर्थाने सुराज्य कसं बनवलं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हो, खऱ्या अर्थाने स्वराज्य सुराज्य कसं बनलं याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा शिवरायांचं कृषी धोरण समोर येतं. डॉक्टर S.B. बाबरे यांच्या संशोधनातून या कृषी धोरणाचे अत्यंत क्रांतिकारक पैलू समोर येतात. मध्ययुगीन काळात सामान्य शेतकरी हा केवळ राबराब राबणारा एक घटक होता, पण त्याला मध्यभागी ठेवून आखलेलं हे धोरण तत्कालीन जगासाठी एक मोठा धडा होता. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या काळात वतनदारी किंवा जहागीरदारी ही पद्धत सर्वत्र रूढ होती. या पद्धतीत शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्याचे सर्वाधिकार स्थानिक जमीनदारांना किंवा वतनदारांना असायचे. हे वतनदार अनेकदा शेतकऱ्यांची अतोनात पिळवणूक करत असत. दुष्काळ असो वा सुखाळ त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने कर वसूल केला जात असे. पण महाराजांनी ही शतकानुशतके चालत आलेली अन्यायकारक पद्धत अत्यंत धाडसाने मोडून काढली आणि रयतवारी पद्धत लागू केली. रयतवारी म्हणजे शेतकऱ्यांचा थेट राज्याशी संबंध. मध्ये कोणताही दलाल नाही, महसूल गोळा करणारा कोणताही पिळवणूक करणारा वतनदार नाही. राज्याचे अधिकारी थेट गावात जाऊन कर गोळा करणार. ही त्या काळातली एक प्रचंड मोठी आर्थिक आणि सामाजिक क्रांती होती. यामुळे शेतकऱ्याला एक प्रकारची सुरक्षितता मिळाली की आपला राजा आपल्या घामाचं योग्य मोबदला आपल्याला मिळवून देईल. आणि या रयतवारी पद्धतीचा पाया अतिशय वैज्ञानिक आणि काटेकोर होता. जमिनीच्या अचूक मोजणीसाठी शिवरायांनी काठी पद्धत आणली. आधीच्या काळात दोरीने जमीन मोजली जायची. दोरीचा प्रश्न असा होता की ती हवामानानुसार पावसाळ्यात लांबायची आणि उन्हाळ्यात आकुंचन पावायची. यामुळे जमिनीची मोजणी चुकीची व्हायची आणि शेतकऱ्याला नाहक भुर्दंड बसायचा. महाराजांनी एक निश्चित लांबीची लाकडी काठी प्रमाणित केली, ज्याला शिवशाही काठी म्हटलं जातं. यामुळे जमिनीची मोजणी अत्यंत पारदर्शक आणि अचूक होऊ लागली. आणि कर आकारणी सुद्धा केवळ जमिनीच्या आकारमानावर अवलंबून नव्हती, तर पिकांच्या दर्जानुसार आणि जमिनीच्या सुपीकतेनुसार होती. जमिनीचा पोत कसा आहे, ती बागायती आहे की जिरायती, पाणी कुठून मिळतं, या सर्व गोष्टींचा विचार करून कर ठरवला जात असे. आणि या सगळ्या व्यवस्थेत शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता तगाई कर्जाच्या रूपाने दिसून येते. हो, जेव्हा दुष्काळ पडायचा किंवा युद्धामुळे पिकांचं नुकसान व्हायचं तेव्हा शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी राज्याकडून तगाई म्हणजेच बिनव्याजी कर्ज दिलं जायचं. या कर्जातून शेतकरी बी बियाणे, बैलजोडी किंवा शेतीची अवजारं खरेदी करू शकत असत. आणि हे कर्ज परत करण्यासाठी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती नसे. पीक आल्यावर ते सोयीच्या हप्त्यांमध्ये फेडण्याची मुभा होती. या प्रशासकीय संवेदनशीलतेसोबतच लष्कराला दिलेल्या कडक सूचनांचा विचार करणं फार गरजेचं आहे. सैन्याच्या हालचाली करताना, मोहिमेवर जाताना उभ्या पिकाला हात लावायचा नाही असा सक्त आदेश होता. आज्ञापत्रात तर अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे की आंबा, फणस यांसारखे झाडं शेतकऱ्यांनी आपल्या लेकरांसारखी खतं पाणी घालून वाढवली आहेत. ती चुकूनही तोडायची नाहीत. जर आरमार बांधणीसाठी किंवा इतर कामांसाठी लाकूड हवं असेल तर ते लीतसर पैसे देऊन विकत घ्यावं, पण कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती करू नये. झाडावर कुऱ्हाड चालवणं म्हणजे शेतकऱ्याच्या एका पिढीवर कुऱ्हाड चालवण्यासारखं मानलं गेलं. हा विचार आजच्या काळात किती सुसंगत आहे पहा. आज आपण संपूर्ण जगभरात सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकासाच्या, पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारतो. पण 350 वर्षांपूर्वी एका राजाने हे प्रत्यक्ष अंमलात आणलं होतं. हे ज्ञान आज का महत्वाचं आहे? कारण हे नेतृत्व केवळ महसूल गोळा करण्यावर किंवा राज्यविस्तारावर केंद्रित नव्हतं, तर तळागाळातील माणसाच्या शाश्वत विकासावर केंद्रित होतं. हे एका अत्यंत उच्च प्रतीच्या नैतिक नेतृत्वाचं लक्षण आहे. आणि हेच नैतिक नेतृत्व त्यांच्या लष्करी मोहिमांमध्येही पदोपदी दिसून येतं.
केवळ स्वतःच्या प्रजेचं नाही तर शत्रूच्या प्रदेशातही त्यांनी या मूल्यांचं पालन केलं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जेव्हा आपण महाराजांच्या रणनीतीचा, त्यांच्या गनिमी काव्याचा, कृषी धोरणाचा आणि गुप्तहेर यंत्रणेचा अभ्यास करतो, तेव्हा त्यातून कोणता अंतिम निष्कर्ष निघतो? या सर्व ऐतिहासिक संदर्भांचा आणि घटनांचा निष्कर्ष एकच निघतो, तो म्हणजे महाराजांचा युद्धनीतीचा मानवी चेहरा. लष्करी शिस्तीबाबत ते अत्यंत कठोर होते. युद्ध ही जरी विध्वंसक असलं तरी त्याचे काही नियम असले पाहिजेत, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. शत्रूच्या प्रदेशात मोहीम करताना स्त्रियांना, लहान मुलांना कधीही धक्का पोचवला गेला नाही. युद्धात सापडलेल्या शत्रूच्या स्त्रियांना अत्यंत सन्मानाने साडीचोळी देऊन आणि सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत पाठवलं जायचं. तत्कालीन युरोपियन आणि पर्शियन लेखकांनीही याची आश्चर्यचकित होऊन नोंद घेतली आहे. तसंच कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक स्थळांचा कधीही अनादर केला गेला नाही. मोहिमेदरम्यान जर कुराणाचा ग्रंथ सापडला तर तो अत्यंत आदराने मुस्लिम बांधवांकडे सोपवला जायचा. मशिदींना कधीही धक्का लावला गेला नाही. युद्ध हे 2 राज्यांमध्ये किंवा राजकीय सत्तांमध्ये होतं, धर्मांमध्ये किंवा सामान्य माणसांमध्ये नाही. ही प्रगल्भ जाणीव त्यांनी सैनिकांच्या मनात रुजवली होती. हा संयम राखणं, विशेषतः त्या अत्यंत अशांत आणि हिंसक कालखंडात, ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. या सर्व चर्चेनंतर एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं सामर्थ्य त्यांच्या शस्त्रात किंवा फौजेच्या संख्येत नव्हतं. त्यांचं खरं सामर्थ्य होतं त्यांच्या प्रज्ञा, अचूक नियोजन, दूरदृष्टी आणि माणसांवरील अढळ विश्वासात. त्यांनी केवळ जमिनी जिंकल्या नाहीत, किल्ले जिंकले नाहीत, तर त्यांनी लोकांची मनं जिंकली. आणि म्हणूनच त्यांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य, एक कल्याणकारी राज्य बनलं. त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था ही केवळ एका व्यक्तीवर चालणारी नव्हती, तर ती तत्वांवर आधारित होती. त्यामुळेच त्यांच्या पश्चातही अनेक भीषण संकटांना तोंड देऊनही स्वराज्य टिकून राहिलं आणि विस्तारत गेलं. तो केवळ एक ऐतिहासिक कालखंड नव्हता, तर ती एक विचारसरणी होती जी आजही तितकीच मार्गदर्शक आहे. अगदी खरंय. या सुखोळ प्रवासाच्या शेवटी एका महत्त्वाच्या आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या मुद्द्यावर थांबणं योग्य ठरेल. सध्याच्या काळात आपण संपूर्ण जगभरात जागतिक हवामान बदल, पर्यावरणाचा वेगवान ऱ्हास आणि शेतकरी प्रश्नांवर अत्यंत चिंतेने चर्चा करतो आहोत. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जर 17व्या शतकातील शिवरायांचं शून्य पर्यावरणीय नुकसान हे लष्करी धोरण आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणारं त्यांचं कृषी धोरण आजच्या आधुनिक कॉर्पोरेट आणि जागतिक धोरणांमध्ये जसेच्या तसे लागू केले, तर आजचं जग किती वेगळे, किती सुरक्षित आणि खऱ्या अर्थाने किती समृद्ध असेल. या अथांग विचारासोबतच आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.